आणि ते केलं असताना सर्व धारकांनी आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही अचानकच मार्च मध्ये भाडेवाढ कशी केली आणि ते बी दुप्पट आणि त्याला जीएसटी लागून 40,000 रुपये. तर ते उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष व सर्व सदस्य काय म्हणतात की हा ठराव घेतलेलाच आम्हाला माहिती नाही. म्हणजे वैरागकरांनो विचार करा की मीटिंग मध्ये ठराव घेतलेला एकाही सदस्याला माहित नाही. मग वैरागचा कारभार कसा चाललाय? 20 वर्ष ह्या दोघाला पोखंडी घेतलंय तुम्ही. आता कसं वाटतंय? कारण 5 वर्ष तू झाले, 5 वर्ष मी झाले की तू. ह्या दोघांच्यावर तिसरं वैरागकरांना मी दिसलं नाही. बरकड बोलतो. आणि मग हे माणसं आज सत्तेसाठी आणि काल मिळण्यासाठी जर एकत्र येत असतील, जर सत्तेसाठी ही माणसं एकत्र येत असतील तर आपण वैरागकरांनी विचार करण्याची गरज आहे. कारण कुठल्या विचारानं तुम्ही एकत्र आला? ज्या चंद्रकांत नानांनी सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य घालवलं, कधी 1 रुपयाची अपेक्षा केली नाही, त्या नानांचे विचार तुम्ही कुठं धुळीला मिळवतात? ह्याचा विचार आपण सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून बघतोय की आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो. त्या वाढदिवसाच्या वेळेस आता हे सर्व 2022चे आणि 23चे दोन्ही पेपर माझ्याकडे सगळे पेपर आहेत. त्यावेळेस नानांची आठवण तुम्हाला होत नाही का? ज्यावेळेस इलेक्शन लागलं की फक्त नानांचा फोटो डिजिटल लावला जातो. फक्त इलेक्शन आलं की नानांचा फोटो लावायचा, नानांचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची. हे किती दिवस चालणार? ह्या वैराग भागातल्या लोकांना मला विचारायचं, किती दिवस तुम्ही सहन करणार? काय केलं ह्या वैराग भागात तुम्ही मला सांगा. या 5 वर्षात 1 रुपयाचा निधी ह्या वैरागात त्यांनी दिला नाही. ह्या भागात कुठलं काम केलं त्यांनी सांगावं की बाबा मी हे टोच काम केलं. आणि इलेक्शन आलं की कारखाना आणि तालुका का माणसं इडीबिडी तिला काय इलेक्शन आलं तुम्ही कारखाना चालू करतो, मी तालुका करतो. अरे तुझी सत्ता होती वर इतक्या दिवस, तू काय केलं? एकतर ह्याचा तर विषय मांडला काय? फक्त लोकांना आता याचा डोळा फक्त आमदाराचा का नाही, या कारखान्याचा जागेवर ह्याला कायच करायचं ना. ह्याला फक्त वर्ण शासनाकडनं जागा घेऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडायचं. सगळ्या बारशीची जागा आणून मोकळा झाला. आता वैरागची एवढी शिल्लक राहिले नाही ना दादा. त्यामुळे माझी विनंती आहे वैरागकरांना, उद्या आम्ही इलेक्शन लवकर तुम्ही आम्हाला विरोध जरूर करा. परंतु आजचं इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे आणि त्या इलेक्शन मध्ये आपले जे काही मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवा आणि दादाला जास्तीत जास्त मतांना लीड द्या. वैरागचा लीड मिळाल्यानंतर पुन्हा ही अशी एकमेकांच्या विरोधात उभारणारी पुन्हा एकत्र येणार नाही. आणि मागच्या 15 दिवसापासून आपण बघतोय प्रचार करत असताना कोणी स्टेटस ठेवला, कोणी ओमदादाचा फोटो ठेवला की त्या ठिकाणी त्याला फोन करायचा, त्या गावातल्या कार्यकर्त्याला फोन करायचा, फोन आहे की बघ तुझा स्टेटस काढ. गावात मोगलाई लागून गेली का या ठिकाणी? तुम्ही प्रत्येक ह्याच्यात माणसाला दाबण्याचं काम करता. काल परवाचाच किस्सा आहे. जवळ मला थोड्या तक्रारी झाल्या होत्या. मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेलो. दोन्ही पार्ट्याला त्या ठिकाणी बसून मिटवलं, त्यांना पाठवून दिलं. 10:30-11 वाजता हे आमदार पोलीस स्टेशनला येतो, गुन्हा दाखल करायला लावतो. कुठली पद्धत आहे? दोन्ही पार्ट्या मिटवून घ्यायला तयार असताना एका पार्टीवर गुन्हा दाखल करायला लावतो आणि पुन्हा त्या पार्टीला म्हणतो की तुम्ही आमच्याकडे या, प्रवेश करा, आम्ही केस मिटवतो. ही वरचा मोदीने आपला तालुक्यातला मोदी. त्यामुळं विचार करा लोकांनी, सर्व भागातील या वैरागातील लोकांनी विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक ह्याच्यात दमदाटी करण्याची भाषा ही करतायत. अरे आजपर्यंत आम्ही राजकारण करत असताना आंदगरकराला ही बाग कधी घाबरला नाही.
कुणीही द्यायचं नाही। ओमदादा तर फोन उचलतातच, परंतु या भागातील कुठल्याही कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही निम्म्या रात्रीचा फोन करा, त्या ठिकाणी अर्ध्या तासात मी स्वतः त्या ठिकाणी हजर आहे, कुणीही घाबरायचं नाही एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि ओमदादाचं चिन्ह आहे मशाल, मशालीचं पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताधिकारी निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझं अंश संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मालक। आजच्या या सभेच्या ठिकाणी मी आपणाला आवर्जून सांगतो, जळगावचे सरपंच सागरभाई डिसले यांचं येथे आगमन झालेलं आहे, ते स्टेजवर उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचं आपण टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। दादा बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, त्यालाच करावे जनतेने मतदान आपले। दादा तुमच्या सोबत आहेत आता सोपल साहेब डिसले आणि विश्वास भाऊ बारबोले। यानंतर बार्शी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ बारबोले, मी आपणास विनंती करतोय की आपण आपले विचार व्यक्त करावे। आज या ठिकाणी उपस्थित आदरणीय सोपल साहेब, आपले उमेदवार ओमराजे निंबाळकर, या सभेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर काका डुरे पाटील, उपस्थित मरोड भाभी मकरंद मालक निंबाळकर, देवा डिंगोरे, आपले सागर डिसले, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, मनोज डोरे पाटील, हरिभाऊ कोळेकर, किरण देशमुख, महेश चव्हाण, आमचे सहकारी बाळासाहेब पाटील, ओम पाटील, विकास जाधव, नंदकुमार काशीद, काँग्रेसचे जीवन आरगडे, आपल्या डीसीसीचे माजी संचालक श्री शिळके, अरुण सावंत, श्रीभाऊ थोरात, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आज ओमदादांच्या प्रचाराच्या निमित्तानं अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये या ठिकाणी आपली ही सभा होते। आपले उमेदवार मागच्या वेळेस निवडून आल्यापासून या तालुक्यामध्ये कशा प्रकारे काम केलंय हे आपणा सर्वांना माहित आहे। तालुक्यातलं एकही गाव असं नाही की त्या ठिकाणी ओमदादा पोचलेले नाही। यापूर्वी खासदार म्हणलं की निवडणूक आल्यानंतरच त्यांना मतदारसंघाची किंवा त्या तालुक्याची आठवण व्हायची। अनेक वेळा आपल्याला असं पाहायला मिळायचं की खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा, आपण सर्व जुन्या लोकांनी हे सगळं पाहिलेलं आहे। पण अतिशय प्रामाणिकपणे मनापासून या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेची, कष्टकरी जनतेची त्याने आपले या ठिकाणी सेवा केली आहे। मग ते कोरोना काळ असू द्या, कुणाचे वैयक्तिक कार्यक्रम असू द्या, साधा एक फोन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ही केला तरी आपला स्वतःचा प्रपंच न पाहता 5 वर्ष या मतदारसंघातल्या जनतेची त्यांनी सेवा केली आहे। खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण नशीबवान आहात की त्यांना आपल्याला पुन्हा संसदेत पाठवायची संधी मिळते आहे आणि आपण
जास्तीत जास्त मताधिक्याने आपण त्याला पाठवणार आहात, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज या देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपण आज पाहतोय, अतिशय वेगळी परिस्थिती या 10 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये पाहायला मिळाली. अनेक आश्वासनं दिली शेतकऱ्यांना, गोरगरीब कष्टकऱ्यांना, सगळ्यांना, आणि त्या आश्वासनाची पूर्तता तर केलीच नाही. सुरुवातीच्या 2014च्या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये वातावरण होतं, लोकांनी त्यांना निवडून दिलं. दुसऱ्या वेळेस ही मोदीला प्रचंडपणे त्या ठिकाणी त्यांना बहुमत मिळालं. परंतु सातत्यानं या देशातली जनता फसेलच असं नाही. 10 वर्षात पूर्णपणानं या सगळ्या देशातल्या लोकांनी त्यांना ओळखून सोडलं आणि आज देशभरातलं वातावरण हे सगळं हुकुमशाही सरकार गाडायचं हा निश्चय या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना निश्चितपणानं केलेला आपल्याला दिसतोय. वैराग हे गाव एक वेगळी परंपरा आपल्या गावाला. आदरणीय चंद्रकांत नानांनी या भागाची अतिशय मनापासून सेवा केलेली आहे. या भागातली लोक सर्व पूर्वीपासून चळवळीत तयार झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस या भागातली लोक नाना निवडणुकीला उभा राहत आहेत म्हणल्यावर त्यांना लोकवर्गणी करून निवडून आणायची. आज तीच परिस्थिती आज आपल्याला ओमराजेंच्या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळतो. गावोगावी गेलं तरी त्या ठिकाणी लोक, एक काम करणारा माणूस प्रत्येकाच्या मनात घर केलंय. अख्खी तालुक्यातली जनता त्यांच्या प्रेमात पडली आहे, असं चित्र आज आपण पाहतोय या ठिकाणी. आणि निश्चितपणानं मला या ठिकाणी खात्री वाटते, या भागातली जी काही गावं आहेत पूर्वीची, अतिशय विचारवंत आहेत, चांगलं वाईट कळतंय. कुठल्या वेळेला काय करायचं हे वैरागकरांना फार काही सांगावं लागत नाही. हे आजपर्यंत निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण ही वेळ अतिशय महत्वाची वेळ आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय ही जी हुकमशाही जी चाललेली आहे. आज आपल्या या ठिकाणची तालुक्यातली उदाहरणं, आता मकरंद मालकांनी काय सांगितलं, अनेक प्रकारच्या खोट्या केसेस, हे ते जे दिल्लीत चालतंय ते महाराष्ट्रात चाललं, त्याचं लोन आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करायचा, अनिल काका डिसलेनी त्यांच्यासाठी काय एक केलं नाही मला सांगा. मनापासून त्यांना सहकार्य केलं. घरातल्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक मुलाने स्वतःच्या खिशातला पैसा करून, खर्च करून सहकार्य केलं. असं असताना सुद्धा त्यांच्यावर खोट्या केसेस करण्याचा प्रकार आता झाला. काय कपिलदादांनी केलं सांगा. कपिलदादाची एकच चूक की मराठा आरक्षणामध्ये या ठिकाणी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या जोडीला मकरंद मालक सहकार्य करत होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. अरे समाजासाठी आपण काय करायचं का नाही सांगा. प्रत्येक समाजाला त्यांना तो घटनेनं दिलेला अधिकार आहे. आपापल्या समाजासाठी झटत असताना या ठिकाणी अशा प्रकारची कृत्य घडली. पण मी गेले अनेक दिवस झाले मतदारसंघात फिरत असताना प्रचंड असा राग लोकांनी मनामध्ये धरलेला आहे. दडपणापोटी कुणी बोलून दाखवत नाही,
परंतु ह्या निवडणुकीच्या निमित्तानं हा राग काढल्याशिवाय लोक राहणार नाहीत याची मला मनोमन खात्री वाटते आणि जास्तीत जास्त मतदान या निवडणुकीमध्ये ओमदादाला आपल्याला पडताना दिसतंय. जरांगे पाटलांनी राज्यभर आंदोलन उभा केलेलं होतं. प्रत्येक गावागावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणानं त्या जरांगे पाटलाच्या आरक्षणाने देशाने नाही जगामध्ये त्याचं रेकॉर्ड झालं की एक साधा कार्यकर्ता समाजासाठी रस्त्यावर उतरतोय आणि त्यांना एवढे लोक प्रतिसाद देत आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहत आहेत. असं असताना जरांगे पाटलाचा आदेश होता पुढाऱ्यांना गावबंदी करा. महाराष्ट्रात कुठल्याही गावात तुम्ही जावा, बाहेर बोर्ड लागलेला छोटा मोठा आपापल्या परीने प्रत्येक ठिकाणी बोर्ड लागलेले दिसले होते की राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. आता आपल्या इथं आपल्या महोदयांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आम्ही म्हणलं वाढदिवसाला चला एखादा आपला विरोधक जरी असला तरी एकमेकाला आपण शुभेच्छा देतो तेवढं समजून घेतलं. त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी बार्शीत साजरा झाला. जिल्ह्यातले भाजपचे आमदार बोलवले गेले आणि त्या ठिकाणी वाढदिवसाच्या भाषणामध्ये समाजाला शानपण शिकवण्याचा प्रयत्न झाला. ज्या लोकांनी ज्या समाजाच्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, घरातली चटणी भाकरी खाऊन प्रचार केला, अनेक शिवसैनिक आता त्यावेळेसचे या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु उतराई अशा पद्धतीनं समाजाची होईल अशी अपेक्षा कुणालाच नव्हती. परंतु अशा गोष्टी या ठिकाणी घडल्या. मी आपला अधिक वेळ घेत नाही. आता ओमदादांना आणि सोपल साहेबांनाही बोलायचंय. एकच शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे. आता फक्त त्यांच्याकडं आता आपण सगळीकडे फिरून बघतोय. या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यातनं जसं जसं आम्ही फिरतोय, बाहेर पडतोय, गावागावात जातोय, आम्हाला वाटत होतं जरा अंदाज घेतला तर 30,000चा लीड मिळेल. जसं फिरल तसं 40,000 50,000वर जातोय का काय अशी परिस्थिती गावागावात गेल्यावर बघायला मिळते. लोकच मनापासून अगदी खवळून उठलेले आहेत आणि कधी एकदा जाऊन त्या ठिकाणी आपण बटन दाबतोय. त्याचं खवळून उठायचं कारण मधल्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, जिल्हा परिषदेची निवडणूक होती. त्या ठिकाणी राग व्यक्त करायला संधीच या सरकारने मिळू दिली नाही. सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या. आज त्यांच्यापाशी हे सगळं बघता फक्त पैसा ह्याच्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही. एकतर उमेदवार ही गडगंज, त्यांना सपोर्ट करणारे 2-2 मुख्यमंत्री ही गडगंज. मला वाटतं मागच्या 8-10 दिवसाखालीच काहीतरी बूथला 30,000 रुपये पाठवलं. बोकडं कापा, दारू पाजा, या तालुक्यातली तरुण पिढी बर्बाद करा, हे होऊ द्यायचं का नाही आपण ठरवायचंय. आणि तो पैसा जो आहे तो काय त्यांच्या खिशातला पैसा नाही. आपण लोकांनी जो काही टॅक्स भरलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातनं, तोच पैसा ह्यांच्या खिशात आलेला आहे. त्या पैशाच्या जीवावर तुम्हाला विकत घेण्याची भाषा निश्चितपणानं होणार आहे. त्याच्याशिवाय या निवडणुकीत त्यांच्याकडे काय राहिलेलं नाही. मला एक सांगायचंय, पैसे आपलेच आहेत, आपल्याला परत घ्यायचे. ते उसने दिलेले पैसे आहेत, ते आपल्याच लोकांनी पुढे जाऊन पैसे आणायचे. ते शोधून शोधून काढा आणि पैसे परत घ्या आणि ओमदादाच्या मशालीवर शिक्का मारा. हा संदेश सगळ्या तालुक्यात केला पाहिजे. एवढंच या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तेवढी तुम्ही पूर्ण करा. यांची नीटनेटकी कशी पुढच्या काळात होणार आहे ती आता तुम्ही आम्हीच परत बघू. मग आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि पुन्हा एकदा सांगतो की मशाल हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवा. काही चिन्ह थोडं नवीन असल्यामुळं नाही म्हणलं तरी चुकून एखाद्या भगिनीच्या वयस्कर आजीच्या लक्षात येत नसलं तेवढंच काम करा.
आणि पैशावर लक्ष ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. सर्वांना एक सूचित करण्यात येत आहे की उद्याच्या 4 तारखेला वार शनिवारी संध्याकाळी 6 वाजता बार्शी येथे पांडे चौकात आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, शिवसेना नेते माननीय रावसाहेब दानवे साहेब हे येणार आहेत. त्यासोबत अंबादास दानवे साहेब हे येणार आहेत. त्यासोबत चोपड साहेब आहेत आणि सर्व आहेत. त्यामुळे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. दादा, या ठिकाणी आपण निवडणूक लढवित असताना समोरच्या पार्टीकडून प्रत्येक बुथला 30,000 रुपये कोकणासाठी मटणासाठी देते, पण येथे वैराग भागातील लोकांनी तुम्हाला निधी म्हणून दिले, निवडणुकाचा निधी म्हणून. वैराग भागात दादा फक्त असा आहे की वैराग भागातील मोहन रेवण मासाळ, कचरू दत्तू यादव सर्व राहणार नांदणी यांच्याकडून दादा तुम्हाला निवडणूक निधी म्हणून 30,000 रुपये दिलेले आहेत. त्यासोबत चोपड साहेब मित्र मंडळ ममदापूर यांच्याकडूनही दादा आपल्याला निवडणूक निधी म्हणून 21,000 रुपये त्यांच्याकडून दिलेले आहेत. त्यासोबत मंकाळेश्वर तालीम संघ सातुरे यांच्याकडूनही दादा आपल्याला 20,000 रुपये म्हणून निधी देण्यात आलेला आहे. तरी मी या सर्वांना मी विनंती करतो, प्रत्येकी जे नाव पुकारले त्यातील 2 ते 3 सदस्यांनी स्टेजवर यावं. जास्त येऊ नका, फक्त 2-3 सदस्यांनी या. सासुरे झालेत. आता नांदणीचे फक्त 1-2 सदस्य म्हणून या स्टेजवर. त्यासोबत चोपड साहेब मित्रमंडळ ममदापूरवाले, ममदापूरचे जे नागरिक आहेत ज्यांनी देणगी दिले 21,000 रुपये, त्या सर्वांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया आपल्या सर्वांकडून. नांदणीवाले 2-3 सदस्य फक्त या स्टेजवर गर्दी झाले. सदस्य म्हणून 2-3 झाले विनंती म्हणून. महाराष्ट्र राज्यातील ही पहिली निवडणूक असेल की जिथं उमेदवाराला जे मतदार आहेत ते पैसे देऊन निवडून द्यायला लागलेत. असे खासदार, दमदार खासदार ओमदादा निंबाळकर, यानंतर दादा चित्र काढणाऱ्याला म्हणतात चित्रकार, चित्र काढणाऱ्याला म्हणतात चित्रकार, कला दाखवणाऱ्याला म्हणतात कलाकार. दादा, तुमच्या विरोधात 1 पंतप्रधान, 2 उपमुख्यमंत्री आणि चालू 5 आमदार. आता जनतेनेच घेतलं पुढाकार, कारण दादा त्यांना करायचंय तुम्हालाच खासदार, धाराशिव लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय ओमदादा निंबाळकर साहेब, आपण आपले विचार व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी ही प्रचार सभा आपण आयोजित केली. या प्रचार सभेला
उपस्थित असलेले माझं राजकारणाचं वय या साहेबांच्या राजकारण करण्याचा अनुभव आणि माझं वय मला वाटते माझ्या वयापेक्षा सुद्धा जास्त काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून काम केलं. असे आपले सर्वांचे लोकनेते आदरणीय दिलीपरावजी सोपान साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं. ते बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ बारकोले साहेब, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिनकर काका पाटील साहेब, आदरणीय मकरंद मालक निंबाळकरजी, सुभाषजी शेळके, या सभेच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भैयासाहेबजी देशमुख, आदरणीय नागेशांना अक्कलकोटे, मनोज बाप्पा डुरे पाटील, ऍडव्होकेट जीवनजी आरगडे, आमच्या भगिनी तेजस्विनीजी मरोट, आमचे संपर्क प्रमुख सुनीलजी काटमोरे, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सागरजी डिसले, रवीजी देशमुख, गणेश नाना जाधव, अरुण सावंत, श्रीमंतजी थोरात आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणारी माझी माता भगिनी बंधूंनो, मी मागची 5 वर्ष आपला खासदार म्हणून काम करतोय. हे काम केल्याच्या नंतर माझं 5 वर्षाचा अनुभव बघितल्याच्या नंतर साहेब मागच्या वेळेस सुद्धा प्रचाराच्या निमित्तानं बार्शीत कधी कुठं आलो तर सामान्य लोक नेहमी म्हणायचे की धाराशिव आल्याचा आमचा अनुभव जरा वाईटच आहे. आता प्रचारासाठी दिसला, पुन्हा कधी दिसाल माहित नाही. त्याच्यात लोकांचा दोष नव्हता, दोष खासदार म्हणून निवडून जाणाऱ्याचा होता. एकदा का निवडणुकीपुरता बार्शीत प्रचाराला आला की पुन्हा ती निवडून आलेला खासदार बार्शीला कधी बघायला नाही भेटला, त्याला बोलता नाही आलं. ती खासदार पुन्हा भेटला तर पुढच्या निवडणुकीच्या दरम्यानच, अशी परिस्थिती होती. बांधवानो, पण त्यावेळेस जे वचन मी आपल्याला दिलं होतं की ओमराजे नुसता निवडणुकीपुरता दिसणारा खासदार न राहता तुमच्या दैनंदिन कामकाजात तुमच्या मदतीला पडणारा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल, आणि ते मी पाळलंय. आज अनेक पत्रकार मला प्रश्न विचारते, मोदी तुमच्या बरोबर होते, आता विरोधात आहेत, 5 आमदार विरोधात आहेत, 1 फूल 2 हात विरोधात आहेत. पुन्हा आमच्याकडचे 40 फोडून चिन्हासहित सेना त्याच्या बरोबर आहे. आम्हाला वाटलं आम्हीच दुःखी आहेत काय की, पण भाऊचं सुद्धा गड्याला हाणून टाकलं. भाऊला तुम्ही तुतारी, त्यांच्याकडे बी 38 घेतले, ते बी बरोबर आहेत. मनसेचं इंजिन सुद्धा विनाशर त्यांचा डबा वाढायला लागले. अजून प्रयत्न करून आमच्याकडचे काँग्रेसचे बी काही माणसं फोडले, रोज फोडायला चालू आहे. मला सांगा,
एवढी शक्ती एकवटल्याच्या नंतर सुद्धा मला वाटलं ह्यांना कॉन्फिडन्स आला असेल. नाही, पुन्हा तेच पंतप्रधान साक्षात धाराशिवला येऊन माझ्या विरुद्ध सभा घेऊन गेले. आता मला सांगा, हे पुढचे सगळे आमदार मला काय म्हणते, हे चिल्लर आहे, हे शुल्लक आहे, हे काय काम करते का, हे निष्क्रिय आहे. आता मी निष्क्रिय आहे, मी शुल्लक आहे, मी काहीच काम केलं नाही. मग देशाच्या पंतप्रधानाला इथं धाराशिव मध्ये येऊन सभा घ्यायची माझ्या विरोधात पाळी का पडावी. मला विचारते, म्हणले तयारी तुमची कुठवर आली. नाही विचारलं मला आधी. म्हणलं परीक्षा आल्यावर फक्त परीक्षेच्या काळात अभ्यास करणारा विद्यार्थी आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी ह्याच्यात जसा फरक आहे तसा ओमराजेत बाकीच्यात फरक आहे. कारण ज्या दिवशी मी खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशीपासून माझी तयारी चालू आहे. आपल्या सगळ्याला मला सांगावं असं वाटतं की 2.5 वर्ष आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि कोरोना आला. बांधवानो, त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती. कोण मला म्हणलं नव्हतं या, कोणी मला सांगितलं नव्हतं गावाला भेटी द्या, कोणी मला सांगितलं नव्हतं ऑक्सिजनच्या बेडचं बघा, कोणी सांगितलं नव्हतं व्हेंटिलेटर बेडची गरज आहे. बांधवानो, त्या काळात ज्या ज्या भागात कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात तुमचा खासदार पोहोचला होता. तुमच्या खासदाराला कुणाला ऑक्सिजनची बेडची गरज पडली, कुणाला व्हेंटिलेटर बेडची गरज पडली, कुणाला औषधाची गरज पडली, त्या प्रत्येक संकटाच्या काळात हा तुम्ही निवडून दिलेला खासदार तुमच्या बरोबर होता. माझा प्रश्न आहे की धाराशिवला सुद्धा आपण मंगल कार्यालयामध्ये 100 बेडचं कोविड सेंटर चालू केलं, ज्याच्यात 50 बेड ऑक्सिजनचे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले होते की ऑक्सिजनच्या नसल्यामुळं कुठल्याही माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू होणे. मला वाटतं हे काम केलंय. आता बरीचशी लोक आमच्या धाराशिवचं पाटील घराणं किती सुंदर आहे, किती भारी आहे, किती सक्षम आहे हे आणून दाखवायचा प्रयत्न करते. मला आपल्याला विचारायचंय, पावसाळ्यात उगवलेल्या कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे निवडणूक लागली की जे इच्छुकाच्या छत्र्या उगवते. कोरोनाच्या काळात तुम्हाला राणा पाटील दिसला, तुम्हाला अर्चनाताई दिसल्या, तुम्हाला त्यांचे पुत्र मल्हार पाटील दिसले, आपल्या इथले आमदार दिसले. त्या काळात फक्त ओमराजे निंबाळकर मला वाटते आपल्या बरोबर होता आणि प्रत्येक संकटात सोबत होता. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, तुमच्या शेतात कोण होतो? आणि म्हणून बांधवानो, मी तयारी ज्या दिवशी शपथ घेतली खासदार म्हणून त्या दिवसापासून माझी चालू आहे, अखंड चालू आहे. आणि ही तयारी अशा पद्धतीची आहे की इथं येणाऱ्या कुठल्याही माणसाला माझ्याकडे काम घेऊन जे कोणी आला असेल त्याला कधी मी विचारलं नाही की तू मला मतदान टाकलंय का विरोधात टाकलंय, तू माझ्या पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे, तुझं गाव मला प्लस आहे का तुझं गाव मला मायनस आहे. बांधवानो, मी निवडणूक लढवीपर्यंत एका पक्षाचा उमेदवार आहे, पण ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी ज्यानं मला मतदान टाकलं त्याचाही मी खासदार आहे आणि ज्यानं नाही टाकलं त्याचाही मी खासदार आहे, असं समजून मी 5 वर्ष काम केलं. आणि हे काम करत असताना हे प्रत्येक जण म्हणतंय, साहेब आता तर मला संपर्क नसल्यावर हिनवलं असतं तर समजू शकलो असतो, पण मला का हिनवलं जातंय तर म्हणले एक काय बी करतंय काम. मला ज्या कंटामीवाला खासदार संबोधलं गेलं, एखाद्या दिव्यांग भगिनीला एसटीत जागा मिळत नसल, त्या बहिणीला जर वाटत असल
की खासदार असताना माणूस माझी व्यवस्था बसमध्ये करेल, मला वाटतंय त्याच्याकडे कोण तुच्छतेच्या नजरेनं बघत असेल तर त्याच्या नजरेचा भाग आहे. पण मी त्याच्यात माझं यश मानतो. यश ह्याच्यासाठी मानतो की एका अपंग महिलेला, एका साध्या अपंग महिलेला सुद्धा खासदार असणारा माणूस आपला वाटावा आणि या खासदाराकडून माझं काम होतंय वाटावं, हा विश्वास या मतदारसंघात मी निर्माण केला. ज्या कंठ आम्ही दिलं बिघडलं कुठं का? मला काय तुमच्यासारखे 7-8 कारखाने 150 संस्था नाहीत किंवा माझे काय फार व्यवसाय नाही. मी व्यावसायिक नाही. मी माझ्या आयुष्यातला पूर्णच्या पूर्ण 24 तास वेळ या सर्वसामान्य माणसासाठी देतो. म्हणून जाग बी देणं होतंय, कामी बी देणं होतंय, मोठं काम बी करणं होतंय, बारकं काम बी करणं होतंय. पण बांधवानो, विषय असा आहे की त्या ड्रायव्हरच्या जागी जाऊन आपण विचार केला पाहिजे. त्याची व्यथा कदाचित ह्या मोठ्या माणसांना कळणार नाही की आपली स्वतःची गाडी समजा अशी कुठं आढळणार पंक्चर झाली आणि आपल्या गाडीत जर जॅक नसेल तर आपण काय करता? आपण आपल्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला फोन करता आणि ज्याच्याकडून काम होते अशा वाटणाऱ्या माणसालाच फोन करतो. आपण न पावणाऱ्या देवाला नारळ फोडतो का कधी? आपण फोडत नाही. पावणाऱ्या देवाच्या पुढेच गर्दी असते. आता त्यांनी मला फोन केला. आता त्या ड्रायव्हरनं फोन केल्यावर मी जर त्याला म्हणलं असतं मी केंद्राचा प्रतिनिधी आहे, तुझं काम राज्याचं आहे का ग्रामपंचायतचं आहे, जर मला तपासून बघू दे, मग माझ्या लायकीचं आहे का नाही ते बघू दे. तर आता मतदान मागाच्या टायमाला मी ड्रायव्हर म्हणला असता आता तू केंद्राचा आहेस का राज्याचा आहे ती बी मला तपासून बघू दे, तुला मत टाकायचं का नाही त्याचा बी मला विचार करू दे. पण बांधवानो, त्याचं काम करून दिलं. आज सामान्य ड्रायव्हरला जर हिनवलं जात असेल की ज्या कंटा आम्ही द्यायचं काय खासदाराचं काम आहे का? अरे, अडचणीत पडलेल्या प्रत्येक माणसाची अडचण दूर करणं ही त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, कर्तव्य असं समजून काम करणारा ओमराजे खासदार आहे. आता त्या ड्रायव्हरचं मत तुम्हाला लागायचं नाही का? आता त्या अपंग बहिणीचं मत तुम्हाला लागायचं नाही का? आता ज्या माणसाचा डीपी बदलून दिला त्याचं मत तुम्हाला होती, तिला बाटल्या 2 रक्ताच्या पोच केल्या, तिचं मत लागणार नाही का? कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या माणसाला बेडची गरज होती त्याला त्या ठिकाणी मदत झाली, त्याचं मत लागणार नाही का? पण बांधवानो, ही प्रचंड मोठी अब्जाधीश माणसं आहेत. तुमच्या कामाला म्हणते चिल्लर काम आहे आणि काम करणाऱ्या खासदारला म्हणते थिल्लर खासदार आहे. आता तुमची माझी एकत्रित जबाबदारी आहे की जेव्हा ही लोक मत मागायला तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सांगा की आमच्या सारख्या चिल्लर लोकांचा बंदा हवाडा येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला मतपेटीतून दाखवू. चिल्लर माणसाचा बंदा हवाडा पाहिजे ना दिसत. आणि गंमत अशी आहे की माझ्या फोननं काहीच होत नाही तरी 7 जण फोनवरच का चर्चा करते. साहेब, काय लोक तर फोन घेऊन रेकॉर्डिंग करायला लागली. रेकॉर्डिंग की आम्ही सुद्धा असं करतो. मी काल निवडणूक लागली म्हणून आज फोन घेत नाही. 5 वर्ष केलंय आणि तुम्हाला फार पुराव्यानिशी बोलायची सवय आहे. फार पुरावा मागता. माझ्या एका फोनवर 800 ते 900 फोन येतात. असे 4 नंबर आहेत ह्या ओमराजेचे. पुराव्यासाठी सीडीआर काढायचा असेल तर 4 वर्षाचा काढून घ्या, त्याच्यात दिसतील. काय येते? माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे, माझा नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे, माझा नंबर एमएससीबीच्या ऑफिसच्या बाहेर आहे, माझा नंबर बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे, माझा नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे. जिथं जिथं सामान्य माणसाला काम पडेल त्या प्रत्येक ठिकाणी ओमराजेचा नंबर आहे आणि हा लागणारा नंबर आहे. नाही लागला तर परत माघारी फोन येणारा नंबर आहे. मग असे 800 ते 900 फोन एका फोनवर आणि असे 4 नंबर म्हणलं तर 8 चोक 3200. 3200 मधले सुद्धा 2200 आपण सोडून देऊ. सोडून देऊ. 1000 धरू की? आता रोजचा 1000 म्हणलं तर 10 दिवसाचं किती झालं? 10,000. 30 दिवसाचं महिन्याचं 30,000. महिन्याचं 30,000. वर्षाचं 3,65,000.
3,65,000 वर्षाचा असेल तर 5 वर्षाचं करा हिशेब. आमच्या लोकांनी हिशेब केला नाही म्हणून डॉक्टर पाटील 40 वर्ष टिकलं. 365 गुणिले 4 5 त्रिक 15 6 पंचे 30 आणि 5 5 25 म्हणजे 15 आणि 3 18 18,25,000 लोकांचा ओमराजेचा संपर्क आहे. आता 18,25,000 लोक माझी मतदारसंघात माझे प्रचारक आहेत. आता कसला बी मायका लाल जर आला तर 18 दिवसात 18,25,000 लोकांचं फोन उचलून काम करू शकत नाही. आणि ह्यांना जी भीती वाटायला लागली ती ह्याचीच आहे. बांधवानो, ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. आणि कुणाला जर वाटत असेल लय सोपं आहे तर तिथं फोनची रेकॉर्डिंग करण्यापेक्षा एकच दिवस येऊन एकच दिवस माझा एकच फोन उचला. रात्री नाही खलबत्यात कुठून जर डॉक्टरकडे गेला गोळ्या घ्यायला, एवढं सोपं नाही. 900 प्रकारची माणसं असते, 900 पद्धतीनं बोलते. कोण प्रेमात बोलतय, कोण होसकून बोलतय, कोण रागानं बोलतय. प्रत्येकाचा ऐकून घ्यावं. लय आहे तिथंच ते 18 लाख हिशेब सांगितलं नाही का तुम्हाला. आता ही जी 17-18 लाख लोक झालेत ती काय तुमच्यासारखी 50 खोके घेऊन फुटणारी नाही. इमानदार आहेत. तुम्हाला मंत्री केलं, आमदार केलं, खासदार केलं तरी तुम्ही पालतं पडता. हे बिचारे डीपीच बदलून दिला असेल पण इमान राखते. तुमच्यापेक्षा निष्ठावंत आहेत, इमानदार आहेत. आणि बांधवानो, आज जी परिस्थिती आपण निवडणुकीत बघता, आज इथं सुद्धा मला वाटते जवळपास 70-80 हजार रुपये तुम्ही जमा करून दिले. तुमच्या कष्टाचे आहेत, घामाचे आहेत, परिश्रमाचे आहेत. मी आताच चिकरड्याला होतो, तिथं एका माणसानं, माझी रिटायर फौजीनं, साहेब 1 तोळे सोनं मोडून 25,000 रुपये मला दिले. आता येताना काल मी लोणीला होतो सर्कलमध्ये, गवंडी काम करणाऱ्या चाबोकसार नावाच्या एका मिस्त्रीनं मला काल 1100 रुपये दिले. त्याच्या आधी मंगरुळला होतो, साहेब एका माझ्या 8 वर्षाच्या बहिणीनं चिंचा फोडून ती चिचोकी बाजूला काढती, ही काम करून 1660 रुपये त्या पोरीनं कमवले होते, त्या बहिणीनं कमवले होते, ते मला दिले. अरे भावना तरी बघा. तुमच्या 200-300 कोटीला माझं ती 1660 रुपये ऐकणार नाहीत, कारण इमानदाराचे आहेत, प्रेमाचे आहेत, मेहनतीचे आहेत. आणि आज माझ्यावर आरोप केले जाते की खासदार साहेब तुमचं संपर्क आहे, काम काय आहे तुमचं. मी कधी सांगितलं नाही, पण आता सांगणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटायचं 5 वर्ष जाकण टाइमेवरच गेले का म्हणून सांगतो, कधी सांगत नसतो मी. धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओमराजे निंबाळकर 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात, उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, 1.5 वर्ष कोरोनात गेलं, 1 वर्ष काम करता आलं. पण बांधवानो, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवलाच चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या ठिकाणी त्या कॉलेजमधनं बाहेर पडतात. हे माझं पहिलं ठळक काम. आता मला सवाल त्यांच्या बाजून आहे की ज्या पद्मसिंह पाटलाचं आणि राणा पाटलाचं तुम्ही कौतुक करता, ही मंडळी मंत्री असताना 1991 ला पण असंच कॉलेज मंजूर झालं, पण धाराशिवला केलं नाही. कुठं केलं? आता तुम्हाला बी आलं बघा, मुंबईला का. आणि हे माणूस मला विचारतोय की धाराशिवला मंजूर असलेला एखादा पुरावा दाखवा. मग मी त्यांना विचारलं की राजा, घरकुल बांधायचा अर्ज आपण आधी सरकारकडे किंवा पंचायत समितीकडे किंवा ग्रामपंचायतकडे करावा लागतो का? ग्रामपंचायत अशी घरकुल फेकून आणते आपल्याला, आधी अर्ज करावा लागतो. आता तू अर्ज जर धाराशिवसाठी केला असेल तर धाराशिवला तुला मंजुरी देते. तू जर झक मुंबईच्या नावानं मारले असेल तर मंजुरी कुठली देते? मुंबईची. त्यांना मागणीच केली कुठली?
मग दिलं कुठं? आणि हे मला विचारतंय की हितो मंजूर असलेला दाखवा. तू मागणी केली मुंबईची, मग इथं मंजूर कोण का होत आला असतं? हे कॉलेज तिकडं नेलं ते नेलं, सरकारच्या मालकीचं ठेवलं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हाणलेले, ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज मुंबईला घेऊन गेलेत आणि तिथं रुबाब करते की आम्ही इथून माणसं फुकट नेताव आणि तपासून आणताव. त्याचाही भांडाफोड केला गेला. माहितीच्या अधिकारात माहिती घेतली तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं 18,74,03,47 रुपये एवढे पैसे या हॉस्पिटलनं उचलले. त्याच्यामुळे नाकातल्या नाकात आणि शुद्ध बोलायचं नाही आणि फुकटचं भूषण हाणायचं नाही. आता फरक बघा, एक माणूस स्वतःच्या मालकीचं मेडिकल कॉलेज न करता इथं जिल्ह्याच्या मालकीचं, सरकारच्या मालकीचं करतो, जिल्ह्यात करतो आणि हे ज्याचं गुणगान करते ते मुंबईला नेतंय, स्वतःच्या मालकीचं करतंय. आणि एकाही शेतकऱ्याचं लेकरू 91 पासून आतापर्यंत डॉक्टर केलेलं नाही. दाखवावं, एकही नाही. आणि आपले आमदार साहेब म्हणतात की फार देखण माणूस आहे. आमचा देखण पण बघायचा असेल तर आमच्याकडची मार्केट कमिटी एकदा येऊन बघून जावा. कशी कुत्रण डोकर हिंडायला लागले असते ती बघा. आणि बार्शीची बघा, दिसल तुम्हाला फरक. लातूर आमच्या तालुका होता. 1983 ला लातूरचा जिल्हा झाला. हे 40-45 वर्ष मंत्री होते. यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा आम्हाला? तर अजून धाराशिवची नगरपालिकाच आहे, लातूरची महानगरपालिका झाली. इतका फरक आहे तिथं इथं. इतका विकास आहे. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव देशात 3ऱ्या नंबरला आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत मंत्री असलेले डॉक्टर पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत वरच्या नंबरला. नेमका विकास झाला कुणाचा आणि जिल्ह्याचं काय झालं याचंही विवेचन करा. बांधवानो, या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर मला परत कामाकडे यायचंय. कामापासून बाजूला जायचं नाही. ठळक कामं सांगणं गरजेचं आहे. साहेब, मला सांगायचंय की सोलापूर जिल्ह्यामध्ये, हो, सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 खासदार आहेत. 2 भाजपचे आहेत, 1 शिवसेनेचा आहे. त्या दोन्ही खासदारांनी अध्यक्ष व्हायचा अधिकार त्यांचा होता. या आरडीएसएसला, केंद्र सरकारची आरडीएसएस योजना आहे. या योजनेतनं आपण 33 केव्हीचे ट्रान्सफॉर्मर, ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर करतो. पण दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी सांगितलं की ओम राजेला ह्याच्यातलं माहिती आहे. ती रोज फोन उचलते. त्याला माहिती आहे कुठं डीपी करायचं आहे, त्याला माहिती आहे कुठं सबस्टेशन करायचंय, त्याला माहिती आहे शेतकऱ्याचे किती डीपी 100चे करायचे, त्याला माहिती आहे 63चे 100 कोणचे करायचे. म्हणून दोघांनी एकमताने ठराव घेतला आणि तुमच्या सोलापूर जिल्ह्याचा आरडीएसएसचा अध्यक्ष या ओमराजे निंबाळकर नावाच्या खासदाराला केलं. कृपा करून आपल्या आमदार साहेबांना पण सांगा. आणि मी अध्यक्ष होतो, त्या अध्यक्ष पदाचा फायदा माझ्या बार्शीसाठी काय केला तर 190 कोटी 21 रुपयाचे, 190 कोटी 21 लाख रुपयाचे 4 33 केव्हीचे नवीन सबस्टेशन, गादेगाव रोड बार्शी शहर 1, फपाळवाडी 2, डोलारी 3 आणि केसरी 4 हे 4 33 केव्हीचे सबस्टेशन ओमराजेनं त्या अध्यक्षपदाचा फायदा करून आपल्या बार्शीसाठी मंजूर करून घेतले. 10 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, जे जुने सबस्टेशन आहेत, ओव्हरलोड व्हायचं, ट्रिप व्हायचं, त्या पानगाव 1, हिंगणीपा 2, उपळाई 3, बोरगाव 4, पांगरी 5, धामणगाव 6, चिकरडे 7, सुरडी 8, गौडगाव 9 आणि शेंद्री 10 या 10 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर करून घेतले. मागच्या 5 वर्षात आपण फक्त 100 वैयक्तिक शेतकऱ्याचे डीपी करू शकलो. आपण 485 डीपी एका झटक्यात ह्या आरडीएसएसच्या माध्यमातून मंजूर करून घेतले. आणि जे डीपी 63चे होते असे 234 डीपी आपण त्या ठिकाणी 100 करायचा निर्णय ह्याच आरडीएसएसच्या माध्यमातून केला. त्याचे सर्वे चालू आहेत, काही ठिकाणी कामं चालू आहेत. माझा तुम्हाला शब्द आहे, पुढच्या 1.5 ते 2 वर्षात लाईटीच्या बाबतीत कुठल्याही शेतकऱ्याला अडचण बार्शी तालुक्यात राहणार नाही. आता हे जे लेकरू आहे ते माझंच आहे.
माझ्यासारखंच दिसतंय. कृपा करून त्याला काकाला घेऊन तुमचा आहे म्हणून सांगायच्या भानगडीत पडवून नका. बांधवानो, टेंभुर्णीवरनं बार्शीला येताना मजा वाटत होती का? खड्यात आपल्याला की कसं वाटायचं? आणि जास्त खासदाराची जबाबदारी होती का? तर रस्ता येण्याच्या इकडे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे, केंद्र सरकारकडे आहे. मी खासदार झाल्या झाल्या गडकरी साहेबाला विनंती करून टेंभुर्णी ते कुसळम 1 आणि कुसळम ते येडशी 2 हे दोन्ही पॅकेज एकाच वेळेस मंजूर करून घेऊन एकाच वेळेस टेंडर काढलं. टेंडर घेतले, टेंभुर्णी ते कुसळमचं काम केलं, पण कुसळम ते येडशीचं जरा कॉन्ट्रॅक्टर देखणं निघालं. आवताडे मला कळालं त्यांचे भाऊ आमदार आहेत कुठले तरी, त्यांनी काम केलं नाही, ज्याच्यामुळे काम रखडलंय. परत त्याचं टेंडर क्रॅश केलंय. आता सध्या ते काम प्रगतीपथावर आहे. जर आवताडेने काम केलं असतं तर टेंभुर्णी पासून येडशी पर्यंत एकही खड्ड्यात न आपटता तुम्ही सुखरूप आले असता. हे काम तुमच्या खासदाराचं आहे. हे दुसरं काम. तिसरं, दिव्यांग बांधवाला साहित्य वाटप एडीआयपी आणि आलिम्को 1976 पासून वाटप करते. 76 पासून 19 पर्यंत 2000 अनेक खासदार झाले, एकाने योजना राबवली नाही. ओमराजे पहिलाय ज्यानं 4,61,00,000 रुपयाचं साहित्य, कानानं ऐकायची मशीन, कृत्रिम पाय, कृत्रिम हात, 3 चाकी साधी सायकल, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल, तुमची कमोड चेअर, व्हील चेअर, स्मार्टफोन, स्मार्ट स्टिक, ह्या माझ्या अपंग बांधवाचं साहित्य 4,61,00,000 रुपयाचं एकही पैसा त्याच्या खिशातला न खर्चा त्याला मोफत द्यायचं काम याच खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलं. आपल्या माहितीसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं 32 कोटी रुपयाचे रस्ते केले. खासदार निधी 2,81,00,000 रुपये खर्च केलाय. मी उडत उडत ऐकलं की माझा खासदार निधी शिल्लक आहे. माझं त्यांना आव्हान आहे, सोलापूर कलेक्टर, धाराशिव कलेक्टर आणि लातूर कलेक्टरला पत्र द्यायचं. वाटल्यास तुम्ही सुद्धा माहितीच्या अधिकारात माहिती मागू शकता. 1 पैसा जर खासदार निधी ओमराजेचा परत गेला असेल तर हिथंच जाहीर पाठिंबा देऊन माघारी जाईल ओमराजे. खोटन लबाड सांगायचं नाही. 71 लाख रुपये 25-15च्या माध्यमातून आपण दिले. 30-54, 50-54 मधनं 1,22,00,000 रुपये दिले. जनसुविधेमधनं 63 लाख रुपये दिले. बांधवानो, हे सगळे पैसे तुमचा खासदार म्हणून मी या ठिकाणी मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये दिले. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सगळं मिळून 1,001 कोटी तर होईल की आपल्याला? आपण काय गोवर्धनवाडीची जमिनी कोण आणून दिले का? पैसे कुणाचे? कसे? सकाळी उठा, दात घासायला घ्या, त्या ब्रशवर टॅक्स आहे, पेस्टवर टॅक्स आहे, पुन्हा आंघोळ करायला जावा, साबण लावा, शॅम्पू लावा, त्याच्यावर जीएसटी आहे. शॅम्पू लावून आंघोळ करून बाहेर या, अंडरपॅन्ट चेडी घाला, त्याच्यावर टॅक्स आहे. पुन्हा कापड घाला, त्याच्यावर टॅक्स आहे. तेल लावा टकोऱ्याला, त्याच्यावर जीएसटी आहे. खताचं पोतं घ्या, फोटो लावून जीएसटी आहे. माणूस वर गेलं तर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. म्हणजे पैसे कुणाचे? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आमची भाषा उपकाराची पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य म्हणून कधी सांगितलं नाही, पण मी सांगितलं नाही म्हणून ह्याने मला पकड जाकण टाकीमध्ये जाडकून टाकलं. आता ही सांगितलंय. ह्याच्या बाबतीत काही शंका असेल तर सांगा. दुसरा आरोप, साहेब माझ्यावर टक्केवारीचा आरोप केला. सांगा, मी जर टक्केवारी घेतलीस तर ही लोक खोळे येते का मला पैसे आणून द्यायला? आणि आम्ही टक्केवारी घेतली असती तर आम्ही पण क्षेत्रात बोकडं कापायला पैसे दिले असते तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, जर पैसे आणले असते तर भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायला पहिल्यांदा पालता आम्ही पडला असतो. आम्ही हल्लो नाहीत, आम्ही गेलो नाहीत, आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत म्हणून खोटा ठोकून इथं बसलेला कुणाच्या बापाला घाबरत नाही. लाव काय चौकशी लावायची, ती कर चौकशी काय करायची. त्याच्यामुळं असे लबाड आरोप कृपा करून आमच्यावर करू. बांधवानो,
कामाच्या बाबतीत निश्चिती झाली असेल. आता पुढं मोदी साहेबाचं माझं काय वाकडं नाही. मी काय त्यांच्या शेताच्या जरी शेत घेतलं नाही, रोज बांध टुकरीत नाही, ती बी माझा टुकरीत नाही, मी बी त्यांचा टुकरीत नाही. माझं त्यांचं काय म्हणणं आहे, भाई और बहनों, 2022 तक किसान की आमदनी 2022 तक 2 गुनी कर दी जाएगी. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करतो. झालं का? 11,000 रुपये क्विंटलला गेलेलं सोयाबीन, थांबा काल ती सांगतो ना, सोयाबीन आयात केली, पाम तेलावरचं आयात शुल्क केलं आणि 11,000चं सोयाबीन आपल्याला 4,500 रुपये निघायला लावलं. कांदेवाले आहेत का? त्यांना विचारा एकदा निश्चिती झाली का म्हणून. तलब जिरली का म्हणाव कांद्याची. 60 रुपयाला कांदा गेला की कांद्यावर निर्यात बंदी. कांदा आम्ही अक्षरशः उकंड्यावर फेकून दिला. 1.5 लाखापासून ते 25 लाख रुपयाचं नुकसान साध्या शेतकऱ्याचं झालं. बिस्लेरी बाटलीच्या पाण्याचा भाव 20 रुपये लिटर आहे आणि दुधाचा भाव गाईच्या 24 रुपये लिटर आहे. झालं का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट. आता अजून एक गंमत आहे. कुठे गेलं तू फोन? काय का मोदी साहेब काय सांगायचे, मी म्हणत नाही मोदी साहेब, शेतकऱ्याच्या बाबतीत काय बोलते ती नीट ऐका बर का. गोळगाल चालल्यानंतर नीट शांततेत गोंधळ घालायचं नाही, शांतता ऐकायचं नाही तर मोदी साहेब ईडी लावतील. किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेदारी मान लीजिए. कशी झक मारायची. पहिल्याच मीटिंग मध्ये पहिलंच काम शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे मी करेन आणि ह्याची जबाबदारी माझी राहील. आता कोणची मीटिंगची वाट बघायची. भाई और बहनों, महंगाई कम हुई की नहीं हुई? अरे हुई म्हणा. कशी हुई? 700 ते 800 रुपये एकरनं आपण नांगरत होता 14ला. आज काय भावानं नांगरायला? 2000. 400 रुपयाला डीएपीचं पोतं यायचं, आज 1600ला घेता. 60 रुपयाचं डिझेल 97 रुपयाला घेता. 70 रुपयाचं पेट्रोल 105 रुपयाला घेता. तुमच्या घरच्याला विचारा, अगर तुम्ही बाजार करत असाल तर तुम्हाला विचारतो. आठवडी बाजाराला पूर्वी जर 100 रुपयात बाजार होत असता तर आता तीच बाजार तुमचा 600 ते 700 रुपयापेक्षा कमी होत. गॅसचं सिलेंडर 400 रुपयाला भेटायचं, आता त्या सिलेंडर बाबतीत मोदी काय म्हणते तिने काय. आपलं काय नाही रे बाबा. 70,000 कोटीचा घोटाळ्याचं सरकार से महंगाई बढ़ती है तो गरीब क्या खाएगा. आज प्रधानमंत्री यहां आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है. महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना,
उसको जरा नमस्कार करके जाइए। गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है, याद करके जाइए। अशी जग मारायची। 400ला सिलेंडर होतं तेव्हा मोदी साहेबच सांगते 14ला की सिलेंडरच्या पाया पडूनच तुम्ही कुठं जावा मतदानाला। आता 400 तर कितक्याला झालंय? आता साष्टांग दंडवत शिगडीला घालायचं हेंगा, उसको ईडी की नोटिस दे के भाजप में लूटा। 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप, त्याचं बी हाय पण वेळ घालवत नाही साहेब बोलणार आहे। 70,000 अरे धमकी आता काय बघायला। 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप। दाव जाऊ दाव तू जाऊ काय ती निश्चिती काय एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है। घोटाळ्याचा आरोप केला की अख्खा अजितदादा पवार 5 दिवसात त्याच भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या पाठिंब्यावर, त्यात भाऊचं बी मत आहे, कोण झाले उपमुख्यमंत्री आणि खातं कोणचं? हा म्हणले ह्यांना खायचं माहित आहे चांगलं, ह्यांना तीन द्या। बघा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं, 70,000 कोटीच्या चौकशीचं काय झालं? बंद झाली। आणि तिकडं अरविंद केजरीवालचं अजून आरोप नाही निश्चित, त्याला कुठे टाकले? जेलमध्ये चलतंय। प्रताप सरनाईक, भावना गवळी, ईडीची नोटीस येते, शिंदे गटात प्रवेश होतो, चौकशी बंद। हसन मुश्रीफ, नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, ईडीची नोटीस येते, अजित पवार गटात प्रवेश, चौकशी। आता बांधवांनो मला आपल्याला विचारायचंय, कामात आहे मी, संपर्कात आहे, खासदारांना संपर्कात राहावं, 1 नंबर टिक। खासदारांना इथल्या कामाकडे लक्ष द्यावं। अरे जी खासदार शेतकऱ्याच्या एका डीपीकडे लक्ष देते ती खासदार केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कुठल्याही योजना राबवण्यात कधी कधी पडणार नाही। साहेब पनवेल गाडीला स्टॉप नव्हता, पनवेल गाडीला स्टॉप आपल्या बार्शीत घ्यायचं काम पण ह्याच तुमच्या तुमच्या